नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती तुम्हाला खरोखर महत्त्वाची ठरणार आहे। तर एकच फक्त विनंती असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे व्यवस्थित पूर्णपणे ऐका। जर तुम्हाला या व्हरायट्या लक्षात राहत नसतील तर एखाद्या पानावर काढून ठेवा आणि याच्या नियोजनावर तुम्हाला काय करता येते का ते नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला नेहमी मिळत राहील। तर आज आपण पाहणार आहोत 10 टॉप व्हरायट्या, ज्या व्हरायट्यांचा धागा हा 30 ते 32 mm पर्यंत, म्हणजे मध्यम धाग्यापेक्षाही चांगला धागा मिळतो अशा व्हरायट्या। तर या 10 व्हरायट्या मी तुम्हाला सांगणार आहे। 10 व्हरायट्यांपैकी तुम्हाला जी व्हरायटी मिळते ती व्हरायटी नक्की तुम्ही लावा। फक्त लक्षात एक ठेवा की तुम्हाला जर हा कापूस विक्री करायचा असेल तर हा जिनिंगवर नेल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो। जो 30 ते 32 mm चा धागा आहे हा कमीत कमी 300 रुपये प्रमाणे क्विंटलला दर तुम्हाला जास्त मिळतो। जर हाच धागा जर 35 mm च्या पुढे जर असेल तर मात्र 500-600 रुपये क्विंटल मागे तुमचे वाढतात। तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी तुम्हाला दिलेले आहेत टॉप 10 कापूस बियाणे ज्यांचा धागा आहे 30 ते 32 mm। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली व्हरायटी आहे अजित सीड्सची 111। अजित सीड आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अजित सीड्सचे एवढे सगळे वाण आहेत की कुणीही सांगू शकतं सहजतेने की अजितचे 10 वाण सुद्धा जरी विचारले तरी सांगता येतील। अजित 111 हा वाण आपण हलकी, मध्यम आणि भारी तीनही जमिनीमध्ये हा वाण लावू शकतो। त्यासोबत या वाणाचे लागवड अंतरचा जर विचार केला तर साधारणतः हलक्या जमिनीमध्ये 4x2, 3.5x2 किंवा 3.5x2 या पद्धतीने लागवड करू शकतो। लांब धागा असल्यामुळं रेट तर मिळतोच आहे, त्यासोबतच हलकी जमीन असेल तर उत्पादन थोडंसं कमी मिळतं, परंतु जर बागायती क्षेत्र असेल तर तुम्हाला त्याचा ॲडिशनल फायदा होऊ शकतो। त्यानंतर दुसरी व्हरायटी आहे अजित 177। अजित 177 सुद्धा सेम याच अंतरावर लागवड करता येते, 4x2, 3.5x2, 3.5x2, अगदीच 4x2 मध्ये पण आपण ठेवू शकतो। यामध्ये हलकी, मध्यम, भारी या तिन्ही जमिनीच्या प्रकारामध्ये तुम्ही लागवड करू शकतात। धागा मोठा आहे, म्हणजे मध्यमपेक्षा थोडासा मोठा आहे। त्यानंतर तिसरी व्हरायटी आहे डॉक्टर ब्रेंट 7351। डॉक्टर ब्रेंट ही व्हरायटी सुद्धा टॉप 10 मध्ये येते आणि 30 ते 32 mm च्या धाग्यामध्ये येते। लागवड जवळपास सगळ्यांची सारखीच असणार आहे, 4x2, 3.5x2, 3.5x2 तसेच 4x2 या पद्धतीने आपण लावू शकतो। धागा लांब असल्यामुळं रेट तर चांगला मिळतोच आहे, पण ही व्हरायटी जी आहे तर ही रसशोषक किडींना सुद्धा सहनक्षम आहे। त्यासोबतच अजित 11 सुद्धा रोगांना खूप कमी बळी पडते, अजित 177 सुद्धा रोगांना कमी बळी पडते। डॉक्टर ब्रेंट सुद्धा ही चांगली आहे। जर बोंडाचा वजनाचा जर विचार, बोंडाचं वजन सुद्धा डॉक्टर ब्रेंटला 5 ते 6 ग्रॅम पर्यंत मिळतं। त्यानंतर अजित 177 ला सुद्धा 5 ग्रॅम ते 6 ग्रॅम पर्यंत मिळतं आणि अजित 111 ह्या व्हरायटीचं सुद्धा 5 ते 6.5 ग्रॅम पर्यंत बोंडाचं वजन आपल्याला मिळतं। त्यानंतरची चौथी जी व्हरायटी आहे ही आहे निकी प्लस। निकी प्लस ही व्हरायटी सुद्धा या 3 व्हरायटींप्रमाणेच आहे आणि मुळात टॉप 10 ज्या व्हरायटी आहेत ह्या सगळ्या व्हरायटींचं जवळजवळ गुणधर्म जे आहेत ते सेम आहेत, फक्त थोड्याफार प्रमाणामध्ये बदल आहे। लागवड सेमच असणार आहे, 4x2, 3.5x2, 3.5x2, 4x2 या पद्धतीनं। याच्यामध्ये बदलतं काय तर फक्त बोंडाचं वजन 5.5 ते 6.5 ग्रॅम पर्यंत आपल्याला निकी प्लसचं बोंड मिळतं। निकी प्लस जी व्हरायटी आहे ही महाराष्ट्र सोडून बऱ्याच राज्यामध्ये चालते, म्हणजे राजस्थान, गुजरात या दोन्ही राज्यामध्ये चालते। त्यानंतर दुसरी आहे अंकुर सीड्सची 216। 216 ही व्हरायटी सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि ही व्हरायटी सुद्धा तुम्ही कोरडवाहू, जिरायती, मध्यम त्यासोबत बागायती क्षेत्रामध्ये लावू शकता। बागायती क्षेत्रामध्ये लागवड करायची झाल्यास 4.5x2 हे अंतर शक्यतो निवडून ठेवा। कोणत्याही व्हरायटीला 4.5x2 किंवा 4x2, 4x2 ह्या 3 पद्धतीचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर मध्यम स्वरूपाच्या जमिनीला 4x2, त्यासोबत कोरडवाहू जमीन असेल तर 3.5x2 किंवा 3.5x2 या पद्धतीचं आपण ठेवू शकतो। रसशोषक किडींना कमी बळी पडते, बोंडअळीचा प्रादुर्भाव हा थोडासा कमी असतो। तर
याच्यानंतर आता 6वी व्हरायटी जी आपण पाहतोय, तर 6वी व्हरायटी अतिशय चांगली आहे, उत्तम आहे आणि नावाजलेली व्हरायटी आहे. तर ती आहे ग्रीन गोल्डची विठ्ठल. ग्रीन गोल्डची विठ्ठल, मुळात ग्रीन गोल्ड व्हरायटी ही आपल्याला फेमस आहे मोठ्या धाग्यासाठी, म्हणजे लॉंग स्टेपलसाठी. लॉंग स्टेपल म्हणजे काय, तर मोठा धागा जो कमीत कमी 27 mm ते अगदी 38 mm पर्यंत आपल्याला धागा मिळतो. आणि आजच्या मुळात आपण व्हरायट्या कोणत्या पाहतोय, तर 30 ते 32 mm पर्यंत धागा मिळणाऱ्या व्हरायट्या. तर ग्रीन गोल्ड विठ्ठलमध्ये सुद्धा आपल्याला 32 mm चा धागा पाहायला मिळतो. लागवडीचा विचार जर केला तर 4.5x2, 4x2, 3.5x2, 3.5x2 या पद्धतीने आपण लागवड करू शकतो. त्यासोबत या व्हरायटीच्या बोंडाचं वजन जे आहे 6 ग्रॅम कंपनीचं रिकमेंडेशन आहे. आपल्याकडं बागायती क्षेत्रामध्ये आपण 8 ग्रॅम सुद्धा बोंडाचं वजन काढू शकतो. एवढी ही चांगली व्हरायटी आहे. आणि ग्रीन गोल्डमध्ये जवळजवळ सगळ्याच व्हरायट्या एकाच गुणधर्माच्या येतात. त्यानंतर 7वी व्हरायटी जी आहे, तर ही आहे ग्रीन गोल्डची कुबेर. पहा, तुम्हाला आत्ता सांगितलं मी की ग्रीन गोल्डच्या ज्या व्हरायट्या आहेत या लॉंग स्टेपलला फेमस आहे. तर इथं ग्रीन गोल्डच्या जवळजवळ 3 व्हरायट्या आहेत, ज्याच्यामध्ये ग्रीन गोल्ड विठ्ठल ही आपण पाहिली. आता पाहतोय ग्रीन गोल्ड कुबेर. ग्रीन गोल्ड कुबेर ही सुद्धा 32 mm या धाग्यामध्ये मिळते. लागवडीचं अंतर जर म्हटलं तर 4x2, 3.5x2, 3.5x2, त्यानंतर 4.5x2 किंवा 4.5x2 या पद्धतीने आपण लागवड करू शकतो. या व्हरायटीवर नॉर्मल थोड्याशा प्रमाणात रसशुष्क किडींचा प्रादुर्भाव दिसू शकतो, परंतु हा प्रादुर्भाव कधी दिसेल, ज्यावेळेस वातावरणामध्ये जास्त बदल होईल त्यावेळेस. धागा 32 mm चा आहे, तर रेट सुद्धा चांगला मिळेल. तर ही व्हरायटी तुम्ही लावू शकता. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अजित 111, त्यानंतर डॉक्टर ब्रेंट 7351, अंकुर 216, ग्रीन गोल्ड विठ्ठल, ग्रीन गोल्ड कुबेर, ग्रीन गोल्ड वरदान ही थोडीशी कमी दिसते, पण US 4746 आणि कलश सीड्सची गजब या व्हरायट्या आपल्याकडं लावलेल्या जातात. त्यामुळे शक्यतो या व्हरायट्यांकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करू शकता. त्यानंतर 8वी जी व्हरायटी आहे, तर ही आहे ग्रीन गोल्ड वरदान. वरदान ही व्हरायटी सुद्धा पूर्ण सेम आहे. ग्रीन गोल्डच्या व्हरायट्यांमध्ये फारसा काही बदल तुम्हाला कधीही दिसणार नाही. नॉर्मली अर्धा ग्रॅम बोंडाचं वजन जास्त असेल किंवा अर्धा ग्रॅम बोंडाचं वजन कमी असेल, एवढंच फक्त. तर इथेही आपल्याला 30 ते 32 mm पर्यंत धागा मिळतो. लागवडीचं अंतर 4.5x2, 4x2, 3.5x2, 3.5x2, 4x2 या पद्धतीने आपण ही व्हरायटी लावू शकतो. त्यानंतरची व्हरायटी आहे US ॲग्रीसीडची US 4746. 4746 ही सुद्धा 30 ते 32 mm धाग्यामध्ये मिळते. त्यासोबत ही व्हरायटी सुद्धा आपल्याला लॉंग स्टेपलमध्ये जिनिंग पर्सेंटेज सुद्धा या व्हरायट्यांचं चांगलं आहे. जवळजवळ 35% जिनिंग स्टेपल मिळतो. त्यासोबतच व्हरायटीची लागवड जर म्हटलं तर 4x2, 3.5x2, 3.5x2, 4x2 आणि 4.5x2, 4.5x2 या पद्धतीनं आपण या व्हरायटींची सुद्धा लागवड करू शकतो. त्यानंतरची आपली शेवटची आणि 10वी व्हरायटी आहे, ती आहे कलश सीड्सची गजब. गजब सीड्सचा आपल्याला बोंड खूप टपोरं पाहायला मिळतं. या बोंडामध्ये आपल्याला जवळजवळ 6 ग्रॅम ते अगदी 9 ग्रॅमपर्यंत आपण बोंड घेऊ शकतो. 6 ग्रॅम अतिशय हलक्या जमिनीमध्ये, कोरडवाहू जमिनीमध्ये, आणि 9 ग्रॅमपर्यंत अतिशय चांगल्या आणि बागायती प्युअर जमिनीमध्ये घेऊ शकतो. ही व्हरायटी सुद्धा रसशुष्क किडींना कमी बळी पडते. त्यासोबतच बोंडअळीचा प्रादुर्भाव सुद्धा या व्हरायटीवर कमी दिसतो. धागा जास्त असल्यामुळं रेट चांगला मिळतो म्हणण्यापेक्षा रेग्युलर दरापेक्षा 300 ते 400 रुपये या 10ही व्हरायटींना जास्त मिळतो. दर जास्त मिळाल्यामुळं एक समाधान आपल्या शेतकऱ्यामध्ये असतं. पहा, आज 500 रुपये जर रेट वाढून मिळत असेल तर साहजिक आहे की प्रत्येक शेतकऱ्याला समाधान हे वाटणार आहे. म्हणून तुम्हाला ह्या 10 व्हरायट्या सुद्धा मी त्याच्यासाठी सांगत आहे की जेवढा धागा आपला कापसाचा लांब असतो तेवढीच मागणी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त असते. आता पहा, बरेच शेतकरी हे विचार करत असतील की एवढ्या सगळ्या व्हरायट्या सांगतायत, मग लावायची तरी कशाला किंवा लावायची तरी कोणती. तर शक्यतो या व्हरायटी तुम्ही लावत चला जर तुमच्या जवळच्या एरियामध्ये जिनिंग असेल. जिनिंग असण्याचं पहा कारण काय, मुळात लांब दाब्याचा जो कापूस आहे, मुळात जिनिंगमध्ये गठण तयार केलं जातं आणि गठण तयार करण्यासाठी आपल्याला रेग्युलर जो 27 mm चा धागा मिळतो ज्या व्हरायट्यांपासून, बाकीच्या व्हरायट्या 30 ते 32 mm आणि 32 mm पासून अगदी 38 mm. तर ह्या 3 व्हरायट्या ज्या येतात याच्यापेक्षाही कमी येतात, परंतु आपल्याकडे सर्रास 27 mm किंवा 30 ते 32 mm पर्यंतच्या व्हरायट्या लावल्या जातात. तर एक साधारणतः जर 50 किलोचं गठण तयार व्हायला हा कापूस जर 500 किलो लागत असेल, उदाहरण म्हणून सांगतोय, लगेच मनावर घेऊ नका, तर
तेच 50 किलो गठण तयार करण्यासाठी आपल्याला 30 ते 32 mm जो कापूस आहे हा 450 किलो लागू शकतो किंवा 400 किलो लागू शकतो आणि तोच धागा 32 ते 38 mm जर असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 350 किलोपर्यंत येऊ शकतं. म्हणून ह्या दोन व्हरायटी ज्या आहेत म्हणजे 30 ते 32 mm आणि 32 mm पासून 38 mm पर्यंत यांना रेट जास्त मिळतो. अगदी 300 ते 500 आणि 300 ते 600 या प्रमाणात आपल्याला रेट हा वाढून मिळतो. तर गजबची कलसची गजब ही व्हरायटी सुद्धा तुम्ही लावू शकता, जिचे बोंड सुद्धा मोठे आहेत आणि लागवडीचं अंतर सुद्धा सेम याच पद्धतीनं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही लागवड ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच तुम्ही या 10 व्हरायट्यांपैकी कोणती व्हरायटीची लागवड केली होती आणि तुम्हाला याचबद्दल अनुभव काय आला हे नक्की कळवा. त्यासोबत कोणत्या शेतामध्ये केली होती, म्हणजे कोरडवाहू असेल, जिरायती असेल किंवा बागायती असेल, हलकी मध्यम भारी तिन्ही जमीन, बागायती क्षेत्रामध्ये पूर्ण नियोजन करून असे 10 व्हरायट्यांचं जर ज्या पद्धतीने नियोजन केलं असेल, शक्यतो होता होईल तुम्ही तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यामुळे काय होईल की प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि अनुभव एक तुमच्याकडून शेतकऱ्यांना मिळून जाईल. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच तुम्हाला आणखी कोणत्या वाहनांची माहिती पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. त्या वाहनावर आपण पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.